चिकन बिर्याणी नाव काढताच तोंडाला पाणी सुटेल अशी रेसिपी पण कशी करायची? हा प्रश्न जर पडला असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा शेवटपर्यंत. नमस्कार, कांचन्स रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आधी आपण तांदूळ शिजवून घेऊया. इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलाय. 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून आता शिजवून घ्यायचा 80% शिजेल इतका. त्यामध्ये 1 चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ टाकले. भात शिजतोय तोपर्यंत आपण बरिस्ता करूया. इथे मोठ्या साईजचे मी 2 मोठे कांदे घेतलेत. मीडियम साईजचे 4 कांदे घेतले तरी पण चालतील. कांदा उभा चिरून नंतर आडव्या भागाकडून त्याचे पातळ स्लाइसेस करायचे म्हणजे बरिस्ता छान होतो मोठ्या साईजचा. आडव्या भागाकडून कापलेला हा बरिस्ता सगळे भाग सुट्टे करून घ्यायचेत. इकडे भात पण शिजत आलाय. असा तुटला तर समजायचं भात शिजलाय 80%. गॅस बंद करून एका चाळणीमध्ये काढून घ्यायचा आहे. कढईमध्ये तेल घेऊन मीडियम फ्लेमवर हा बरिस्ता आता तळून घेऊयात. मीडियम फ्लेमवर बरिस्ता 5 ते 7 मिनिटं तळल्यावर असा थोडासा लाईट ब्राऊन झालाय. अजून थोडा तळल्यावर थोडासा डार्क ब्राऊन म्हणजे कॉफी ब्राऊन झाल्यावर तो काढून घ्यायचा आहे. थंड झाल्यावर त्याला अजून थोडा डार्क कलर येईल. तर आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. इथे मी अर्धा किलो बोनचं चिकन घेतलंय. बिर्याणीसाठी नेहमी बोनचंच चिकन घ्यायचं. मिक्स चिकन घेतलं तरी पण चालेल. त्यामध्ये 1.5 ते 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 2 चमचे धना पावडर, 2 चमचे चिकन बिर्याणी मसाला, 2 चमचे लसूण अद्रक पेस्ट, 1 चमचा मीठ व 2 चमचे बरिस्ता, 1 वाटी दही हे सर्व जिन्नस टाकून मिक्स करून घ्यायचे आणि त्यामध्ये बरिस्ता तळलेलं 2 चमचे तेल टाकायचे. त्यामुळे बरिस्ता नेहमी आधी तळून घ्यायचा. 4 ते 5 पुदिन्याची पानं हे सर्व मिक्स करून फ्रीजमध्ये अर्धा तास ठेवायचे किंवा 2 तास ठेवलं तरी पण चालेल. तर इथे आपण केशरचं दूध करून घेऊया. अर्धी वाटी दूध घेतलंय. त्यामध्ये थोडंसं केशर टाकून भिजत ठेवायचं. एका कढईमध्ये बरिस्ता तळलेलं 2 चमचे तेल घ्यायचे. त्यामध्ये काळे मिरे 4 ते 5, दालचिनी थोडीशी, लवंग 4 ते 5, तेजपत्ता 2, 4 ते 5, विलायची व मॅरिनेट केलेलं चिकनचं मिश्रण टाकून परतून घ्यायचं आहे. मॅरिनेट केलेलं हे चिकन कमी आचेवर 10 ते 15 मिनिटं छान पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचंय. 5 मिनिट झाकण ठेवून शिजवून घ्यायचंय. चिकन शिजतंय तोपर्यंत थोडीशी कणिक मळून घ्यायची झाकण सील करण्यासाठी. चिकन पण छान शिजलंय आणि पाणी पण छान सुटलंय. आता गॅस बंद करायचा आहे. आता आपण बिर्याणीचे लेयर करून घेऊयात. इथं एक उभट पातेलं घ्यायचंय. 4 इंचापेक्षा थोडं जास्त घ्यायचंय. हंडी घेतली तरी पण चालेल. तर सर्वात आधी आपण चिकनचा रस्सा टाकूया. आधी रस्सा टाकल्याने काय होतं, चिकन बिर्याणी ही खाली भांड्याला चिकटत नाही. त्यावर चिकनचे पीसेस व अजून थोडा रस्सा टाकूया. त्यानंतर भाताचा थर देऊया. अर्धा किलो चिकनसाठी आपण 2 कप तांदूळ घेतले. जर भात कमी आवडत असेल तर 1.5 कप तांदूळ घेतला तरी पण चालेल. भात छान सगळीकडून पसरून घ्यायचा आहे वर त्यावर बरिस्ताचा लेयर द्यायचा आहे. त्यानंतर त्यावर पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर, त्यानंतर त्यावर केशरचं दूध टाकायचं आहे आणि थोडा रस्सा टाकायचा आहे. असं केल्याने काय होतं, आपली बिर्याणी खाताना कोरडी लागत नाही आणि प्रत्येक घासामध्ये आपल्याला वेगवेगळा फ्लेवर जाणवतो. अजून थोडा चिकनचा रस्सा टाकलाय. त्यावर चिकनचे पीसेस टाकून अजून थोडा रस्सा टाकायचा आहे आणि आता त्याच्यावर सगळीकडून भाताचा थर पसरून घ्यायचा आहे. आपण ही बिर्याणी 2 थरामध्येच करणार आहोत. भात व्यवस्थित सगळीकडून पसरून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यावर बरिस्ता, पुदिन्याची पानं, थोडीशी कोथिंबीर. ही बिर्याणी 4 जणांना सहज पुरेल एवढी होणार आहे. त्यानंतर त्यावर केशरचं दूध टाकायचे आणि 2 चमचे साजूक तूप. म्हणजे वरून आपली बिर्याणी कोरडी, खाताना ड्राय लागणार नाही. त्यानंतर कणकेने बिर्याणी सर्व बाजूने सील करून घ्यायची म्हणजे आपली दम बिर्याणी व्यवस्थित शिजली जाईल सर्व बाजूने व खाताना कोरडी लागणार नाही. सर्व बाजूंनी व्यवस्थित सील करून घेतल्यानंतर एक जाड बुडाचा तवा घ्यायचा आहे. लोखंडी तवा घेतला किंवा ॲल्युमिनियमचा तवा घेतला तरी पण चालेल. त्यानंतर झाकण व्यवस्थित दाबून बसवायचे. सुरुवातीला 5 मिनिटे मध्यम आच ठेवायची आणि नंतर 10 ते 15 मिनिटं कमी किंवा मंद गॅसवर शिजवून घ्यायची. 15 ते 20 मिनिटांनंतर ही बिर्याणी छान व्यवस्थित शिजते आणि झाकण उघडल्यावर आणि त्यात
त्यातून येणाऱ्या मसाल्याचा सुगंध सगळ्या घरात दरवळतो. बिर्याणीची किचकट वाटणारी ही रेसिपी आपण एकदम साध्या सोप्या पद्धतीने केली. तर आजची ही चिकन बिर्याणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा.